हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सेंट्रल गव्हर्नमेंटची मित्रांनो परमनंट फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल साइट आहे। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सी सांगितल्या जातात सर्व वॅकन्सी मित्रांनो ऑफिशियल साइट वरती ज्या वेळेस नोटिफिकेशन येतात तर त्याच वॅकन्सी सांगितल्या जातात। तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो CSIR म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी। तर मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या थ्रू फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मित्रांनो, या ऑफिशियल साइट वरती आपल्याला पहिल्यांदा करिअर पेजवर जायचंय। करिअर पेजवर आल्याच्या नंतर इथे मित्रांनो तुम्हाला 3 सेक्शन दिसतील। त्याच्यामध्ये परमनंट पोझिशन, रिसर्च फेलो आणि वॉक इन इंटरव्ह्यू। तर मित्रांनो, आपलं जे फार्मासिस्ट वॅकन्सी आलेले आहेत त्या आहेत परमनंट पोझिशन, म्हणजे मित्रांनो ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परमनंट फार्मसिस्टच्या वॅकन्सी असणार आहेत। तर मित्रांनो, याच्या नोटिफिकेशन सेक्शन मध्ये गेलं ना तर इथे 3rd नंबरचं जे नोटिफिकेशन असणार आहे इथे तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट फॉर टेक्निशियन पोझिशन ग्रुप सेकंड इन डिस्पेन्सरी कॅटरिंग एरिया ॲडव्हर्टाइजमेंट नंबर डेट। तर मित्रांनो, हे 23 नोव्हेंबरला आलेले नोटिफिकेशन असणार आहे। आणि मित्रांनो, या वॅकन्सीसाठी ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म करणं स्टार्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, हे PDF डाउनलोड करून सर्व डिटेल आपण बघणार आहेत। यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत, कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता। इथे बघू शकता CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी। त्याच्यानंतर मित्रांनो इथे महत्त्वाचे डेट्स तुम्ही बघू शकता, डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन। तर मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन हे 27 नोव्हेंबर 2024 ला ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही लास्ट डेट कोणत्या डेट पर्यंत यासाठी ॲप्लिकेशन करू शकता इथे तुम्ही बघू शकता 26/12/2024 म्हणजे 26 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही या पोझिशनसाठी ॲप्लिकेशन करू शकता। तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघू की फार्मसीचे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत। इथे टेक्निशियन दिलेले आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो टोटल 10 वॅकन्सीज आहेत। तर यामध्ये जनरल साठी 4, SC साठी 2, OBC साठी 1, EWS साठी 1, जनरल 1, जनरल WBD साठी 1 आणि मित्रांनो पेकेल जे असणार आहे ते लेवल 2 चा असणार आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 38,400 आणि मित्रांनो अप्पर एज लिमिट जे असणार आहे ते किती असणार आहे 28 इयर्स। तर याच्यामध्ये मित्रांनो इथे टेक्निशियन दिलेलं आहे। याच्यामध्ये जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बाबतीत पोस्ट डिवायडेशन केलेलं आहे ते आपण फार्मसिस्टचं काय असणार आहे ते याच्यामध्ये बघणार आहोत। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फिजिओथेरपी साठी एक असणार आहे, त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिफरंट असेल। त्याच्यानंतर मित्रांनो इथे दुसरे एक दिलेलं आहे मेडिकल लॅब टेक्निशियन। त्याच्यानंतर नर्सिंग साठी पण दिलेलं आहे। आणि मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही ह्या कोडच्या पुढे दिलेलं असेल हेल्थ/फार्मसी डिस्पेन्सरी हेल्थ सर्व्हिसेस। तर याच्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट तुम्ही बघू शकता टोटल 2 पोस्ट असणार आहेत। आणि मित्रांनो एक पोस्ट जी असणार आहे ती जनरल साठी असणार आहे आणि एक असणार आहे PWD ऑदर साठी 1। तर याच्यामध्ये ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता SSC प्लस इक्विव्हॅलेंट विथ द सायन्स सब्जेक्ट विथ मिनिमम 50 मार्क अँड सर्टिफिकेट और नॅशनल ट्रेड फार्मसी। तर हे कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो इथे 2 इयरचं एक्सपिरियन्स इन अप्रेंटिस ट्रेनिंग फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट इन फार्मसी। त्याच्यानंतर तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा B.Pharm कंप्लीट असेल तर मित्रांनो या वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। आणि इथे जे पुढे दिलेले आहे ते वर्किंग रिलेटेड इन्फॉर्मेशन असणार आहे। इथे बघू शकता सिनियर मेडिकल ऑफिसर ऑफ द म्हणजे मेडिकेशनचं जे डिस्पेन्सरी असतं हॉस्पिटलमध्ये त्या रिलेटेड तुम्हाला तिथे वर्किंग असणार आहे। मेडिसिनचं स्टॉक मेंटेन करणं, डिस्पेन्स करणं हॉस्पिटलमध्ये, तर या गोष्टीत वर्किंगमध्ये असणार आहेत। तर मित्रांनो तुम्ही लास्ट डेट पर्यंत इथे ॲप्लिकेशन करू शकता। नंतर मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे जसं की जनरल इन्फॉर्मेशन आणि कंडिशन। तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही अप्लाय करण्याच्या आधीच व्यवस्थितपणे रीड करून घ्या। आणि ही जे PDF आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होणार आहे।
म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन करायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीड करा, म्हणजे तुम्हाला अप्लाय करायचं आहे की नाही करायचं ह्या सगळ्या गोष्टी कळतील. आणि मित्रांनो याच्यामध्ये सिलेबस पण दिलेला आहे की सिलेबस कसं असणार आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे एक्झाम फीज जी असणार आहे ती मित्रांनो 500 रुपये तुमची एक्झाम फीस, या जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर 500 रुपये तुम्हाला एक्झाम फीस इथे लागणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा वॅकन्सीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. थँक्यू.